पण होतं काय, त्याच्यामुळे उलटा परिणाम, त्या पिकाला सवय लागते, सारखं टेम्परेचर कमी, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स येत नाही, त्या वाढलेल्या टेम्परेचरला कशा पद्धतीने कॉम्पीट करावं, त्याला सामोरं कसं जायचं, बरोबर आहे ना. त्या पिकाला सवय लागते सारखं टेम्परेचर, त्यामुळं त्या पिकातली जी स्टर्डिटी असते, म्हणजे पानातला जो रफनेस असतो, हार्डनेस असतो, तो तयार होत नाही. आपण म्हणतो पानं रफ करण्यासाठी एखादं औषध द्या, बिपिन सर सांगतील, पण मी एक मुद्दा सांगेल, सिलिकॉन सारखं औषध सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट फवारलं जातं पानाचा रफनेस वाढवण्यासाठी. सिलिकॉनच फवारल्यावर सगळं काम होईल ना. रफनेस वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, हार्डनिंग करायचंय. जसं नर्सरीमध्ये रोपांचं हार्डनिंग आपण करतो, दोन प्रकारचे, मुळांचं हार्डनिंग आणि पानांचं हार्डनिंग. पानांचं हार्डनिंग करण्यासाठी आपण सूर्यप्रकाशात ठेवतोय, पानं कडक होतात, हे हार्डनिंग. अशा पद्धतीने आपल्या पिकाचं शेतामध्ये सुद्धा पानांचं हार्डनिंग झालं पाहिजे. आणि म्हणून स्प्रिंकलर जर तुम्ही बसवले असतील, हे दुपारी 2 नंतरनं टप्प्याटप्प्याने चालवायला चालू कर. सकाळीच 11 वाजता ज्यावेळेस टेम्परेचर हीट किंवा उष्णता वाढायला चालू करतोय, त्यावेळेस चालवून उपयोगाचं नाही. त्याला आपण एकदम नाजूक अवस्थेमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, आणि त्याचा परिणाम वाढलेल्या टेम्परेचरमध्ये ते कॉम्पीट करत नाही. म्हणून त्याला पहिल्यांदा टेम्परेचरमध्ये भाग घेऊ द्या, किंवा त्याच्यातलं बाष्पीभवन होऊ द्या, आणि त्याच्यातलं पाणी शरीरातलं संपल्यानंतर तुम्ही पाणी होता, हे पीक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल.